स्टँडर्डचा जो आता चेंज झालेला नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधला फर्स्ट चॅप्टर जो आहे 3 डायमेन्शनल शेप हा आपण स्टार्ट केलेला आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की 2 डायमेन्शनल शेप नक्की काय आहे, 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन मध्ये डिफरन्स काय आहे हे आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शन शेप्स काय आहेत ते आपण समजून घेणार आहे। तर ह्या 3 डायमेन्शन शेप मधला पहिला शेप येतो ट्रायंग्युलर प्रिझम। मग हा ट्रायंग्युलर प्रिझम नक्की बनतो कसा, तर बघा इथे सांगितलंय तुम्ही एक ट्रायंग्युलर कार्डबोर्ड घ्या, म्हणजे एक त्रिकोणी एक तुम्ही तुकडा घ्या कार्डबोर्डचा, तुम्ही तेच एक घेतला त्याच्यावर अजून एक घ्या, मल्टिपल जेव्हा एकावर एक एकावर एक एकावर एक जेव्हा तुम्ही हे कार्डबोर्डचे सगळे तुकडे ठेवाल तेव्हा जो आपला नवीन शेप क्रिएट होतो तो काय आहे आपला हा ट्रायंग्युलर प्रिझम। कळालं? ट्रायंग्युलर प्रिझम हा 3D मधला शेप कसा क्रिएट होतो, याच्यामध्ये बेसिक जो आहे आपण ट्रायंगल, हा ट्रायंगल आपण 2D मधलाच आपण अप्लाय केलाय, पण मल्टिपल ट्रायंगल जेव्हा तुम्ही एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवणार आहात आणि जो आपल्याला नवीन शेप मिळतो तो येतो ट्रायंग्युलर प्रिझम। म्हणजे ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये नक्की असतं काय हे आता सांगते। तर आपल्याला हा बेसिक हा ट्रायंगल माहिती होता। ह्या ट्रायंगलला किती व्हर्टेक्स असतात, हे 3 व्हर्टेक्स असतात। व्हर्टेक्स म्हणजे काय की जे पॉइंट आपण 3 जॉईन केल्यामुळे जो आपल्याला ट्रायंगल मिळतो त्याला आपण म्हणतो व्हर्टेक्स, आणि ह्या आहेत ट्रायंगलच्या 3 साइड्स। मग आता ट्रायंग्युलर प्रिझम आपण म्हटला तर तो आला आपला 3D मधला ऑब्जेक्ट। मग याच्यामध्ये नक्की काय काय असतं, तर आता याच्यामध्ये पण आपल्याला व्हर्टेक्स येणार आहेत, एजेस येणार आहेत आणि वेगवेगळ्या टाइपचे आपल्याला तिथे फेसेस येणार आहेत। फेसेस म्हणजे काय, हा ट्रायंग्युलर प्रिझम मला इथून एकदा दिसतो, ही एक त्याची फेस झाली, म्हणजे हा मी इथे एक एक्झाम्पल घेतलंय ट्रायंग्युलर प्रिझमचं 3D मधलं। मग हा जो आहे हा एक त्याचा फेस झाला, म्हणजे इथून आपल्याला प्रिझम दिसतोय। हा जो आहे हा पण एक फेस झाला, त्याच्या मागचा एक फेस झाला, हा इथला एक फेस झाला, खालचा एक फेस झाला, याला आपण काय म्हणतो फेसेस। मग 3 डायमेन्शन मध्ये तुम्हाला व्हर्टेक्स पण असतात, एजेस पण असतात, आणि फेसेस पण असतात। मग आता तेच आपण इथे समजून घेणार आहे। मग आता ट्रायंग्युलर हा जो प्रिझम आहे याच्यामध्ये व्हर्टेक्स कुठे आहे, तर हा ही एक व्हर्टेक्स आहे, ही पण 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 एक व्हर्टेक्स आहे, आणि इथली पण ही जी आहे ही पण एक व्हर्टेक्स आहे। म्हणजे आता याच्यामध्ये टोटल किती व्हर्टेक्स बरं आपल्याला मिळाल्या, तर टोटल आपल्याला तुम्ही जर काउंट केलं तर आपल्याला इथे 6 व्हर्टेक्स मिळालेले आहेत। मग इथे ते ट्रायंग्युलर प्रिझम हॅज किती व्हर्टेक्स, 6 व्हर्टेक्स। मग ह्याला एजेस किती असतात बरं, एजेस म्हणजे ह्याच्या कडा आहेत याला आपण म्हणतो एजेस। मग किती एजेस आहेत बघा, इथूनही तुम्हाला कळतंय, ही एक एज झाली, ही एक एज झाली, ही एक एज झाली, त्याच्यानंतर ही पण एक एज आहे, ह्याच्या इथे असलेली ही एक एज आहे 5, ही 6, ही 7, ही 8, ही 9। मग टोटल तुमच्या इथे किती एजेस झाल्या बरं, या आपल्याला टोटल झालेल्या 9 एजेस आहेत। मी दिली ते 9 एजेस। मग व्हर्टेक्स कळालं, एजेस कळालं, मग आता इथे पण एज कुठली आहे, तर बघा इथे मी आयरोनी दाखवली, ही जी आहे ही काय झाली तुमची एज झाली। मग आता त्याच्यानंतर काय आहे राहतंय काय, ट्रायंग्युलर फेसेस अँड रेक्टँग्युलर फेसेस। ट्रायंग्युलर फेसेस म्हणजे काय की जो तुम्हाला आता जे फेस दिसतोय आपल्याला समोरून दिसणारा जो फेस येतो आपल्याला ट्रायंग्युलर फेस दिसतोय। फेस म्हणजे काय की आता मी हा मोबाईल घेतला तर त्याचा हा एक झाला हा फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा फेस, हा चौथा फेस, म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी जेव्हा तुम्ही एखादी डायग्राम बघता तेव्हा त्याला आपण काय म्हणतो फेसेस, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे फेसेस। मग तसेच इथे ट्रायंग्युलर फेसेस किती दिसत आहेत बघा, इथे दिसत आहेत तुम्हाला, हा एक ट्रायंग्युलर फेस आहे आणि हा एक ट्रायंग्युलर फेस आहे, पुढचा आणि मागचा, म्हणजे टोटल तुम्हाला किती ट्रायंग्युलर फेसेस दिसणार आहेत, तर आपल्याला इथे 2 ट्रायंग्युलर फेसेस दिसणार आहेत। किती ट्रायंग्युलर फेसेस दिसणार आहेत, इथे आपल्याला 2 ट्रायंग्युलर फेसेस दिसणार आहेत। म्हणजे हा जो आहे हा पण जो मिळालेला आहे हा इथून हा, हा आणि ह्याच्या मागे असणारा, हे काय झाले तुमचे, तर हे झाले आपले ट्रायंग्युलर फेस। हा आणि इथे हा याच्या मागे आहे, हा पण तुमचा ट्रायंग्युलर फेसच आहे। त्याच्यानंतर रेक्टँग्युलर फेसेस किती असणार आहेत, तर रेक्टँग्युलर फेसेस बघा, तर इथे हा जो आहे हा रेक्टँगल आहे बरोबर, याच्या मागे अजून एक रेक्टँगल असणार आहे, कारण की ट्रायंगल क्रिएट होताना इकडचा पण एक आहे आणि इकडचा पण एक आहे, म्हणजे हा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, आणि त्याचा हा जो बेस आहे, हा जो बेस आपल्याला दिलेला आहे हा बेस पण काय आहे आपला रेक्टँगलच आहे, हा पण बेस काय आहे रेक्टँगलच आहे। म्हणजे टोटल किती रेक्टँग्युलर फेसेस झाले बरं, टोटल आपल्याकडे 3 रेक्टँग्युलर फेसेस झालेले आहेत। म्हणजे आता ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये टोटल एजेस किती आहेत 9, व्हर्टेक्स किती आहे 6, ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत 2, रेक्टँग्युलर फेसेस किती आहेत 3, एजेस किती आहेत 9, आणि टोटल जर फेसेस विचारलं तर मग जर तुम्हाला टोटल फेसेस विचारलं तर टोटल फेसेस किती येणार आहेत तुमचे 5। आता हा आपण पाहिला ट्रायंग्युलर प्रिझम, समजलाय ट्रायंग्युलर प्रिझम म्हणजे काय, महत्वाचं काय की तुम्हाला ह्यातले व्हर्टेक्स किती, एजेस किती, फेसेस किती हे कळालं पाहिजे। हे व्हिडिओ झाल्यानंतर हे तुम्हाला हे सगळं एका नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे। नंतर नेक्स्ट शेप बघूयात आपण, तो आहे क्युबॉइड।
तर क्युबॉइड जर आपण बघितलं तर आपलं बुक जे आहे ते पण कुठल्या शेप मधलं आहे? क्युबॉइड. तुमचं नोटबुक जे आहे ते पण कुठल्या शेप मध्ये येतं? क्युबॉइड शेप मध्ये येतं. मग तो क्युबॉइड शेप नक्की मिळतो कसा? तुम्ही एक कार्डबोर्ड घेतला रेक्टँग्युलर शेप मधला, तुम्ही एक कार्डबोर्ड घेतला रेक्टँग्युलर शेप मधला. रेक्टँग्युलर आहे म्हणजे काय की ह्याच्यामध्ये बेसिक वर्टेक्स किती आहेत? 4. साइड्स किती आहेत? 4. आणि रेक्टँग्युलर आहे म्हटल्यानंतर अपोजिट साइड ज्या आहेत म्हणजे समोरील ज्या बाजू आहेत त्या काय असणार आहेत? आमच्या सारख्या असणार आहेत. याला आपण म्हणतो रेक्टँगल. मग आता क्युबॉइड जेव्हा तुम्ही घेता तेव्हा एक रेक्टँगल शेप मधला तुम्ही एक काय घेतला? कार्डबोर्ड घेतला. त्याच्यावर अजून 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 असे खूप रेक्टँगल शेप मधले काय ठेवले? कार्डबोर्ड ठेवले, कार्डबोर्ड ठेवले, कार्डबोर्ड ठेवले. बघा इथे ठेवलेले दाखवले. आणि जो मला हा नवीन शेप मिळाला तो झाला तुमचा क्युबॉइड. कळालंय? मग आता ह्या क्युबॉइड मध्ये तुम्हाला किती टोटल नंबर ऑफ वर्टेक्स असतील बरं सांगा? तर इकडे बघा. तर याच्यामध्ये टोटल तुमचे येणार आहेत 8 वर्टेक्स. 8 वर्टेक्स येणार. मग आता ते 8 वर्टेक्स येतात कसे बघा बरं. हा 1 2 3 4 5 6 7 आणि इथला एक 8. जे टोटल हे जे आहे ह्या तुमचे वर्टेक्स किती झालेले आहेत? तर टोटल तुम्हाला इथे क्युबॉइड मध्ये वर्टेक्स येणार आहेत 8 वर्टेक्स. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर फेसेस किती येणार आहेत? रेक्टँग्युलर फेसेस म्हणजे कितला? हा आता मी इथला एक 3D मधला इथे अजून एक घेते. हे बघा इथे मी 3D मधला एक हा क्युबॉइड घेतलेला आहे. बरोबर आहे. मग आता इकडे बघा हे तुम्हाला जर बघितलं तर इथे रेक्टँग्युलर फेसेस किती आलेत बघा. तर हा एक फेस, त्याच्यानंतर हा एक फेस म्हणजे समोरच्या म्हणजे हा इकडचा एक इकडचा एक. आता अजून थोडंसं सोपं करून घेऊया की आपल्याला रेक्टँग्युलर फेसेस काउंट करायच्यात. आता मी इथे एक बुक घेतलं. हे जे बुक आहे हे कुठलं एक्झाम्पल आहे? इट इज अ एक्झाम्पल ऑफ क्युबॉइड. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये किती त्यांनी काय विचारलंय? रेक्टँग्युलर फेसेस किती? तर रेक्टँग्युलर फेसेस किती आहेत? हा 1 ही 2 ही 3 ही 4. बरोबर. ह्या समोरच्या आणि वरचा एक 5 आणि खालचा एक 6. म्हणजे टोटल तुमचे रेक्टँग्युलर फेसेस किती येणार आहेत? टोटल तुमचे इथे 6 रेक्टँग्युलर फेसेस येणार आहेत. कळालं? 1 2 3 4 5 6. टोटल रेक्टँग्युलर फेसेस किती आले इथे? 6 तुमचे रेक्टँग्युलर फेसेस आलेले आहेत. त्याच्यानंतर एजेस किती आहेत? एजेस म्हणजे काय? ह्याच्या कडा किती आहेत? तर एजेस बघा ही 1 ही 2 ही 3 ही 4 ही 5 ही 6 ही 7 ही 8 ही 9 ही 10 इकडची एक 11 आणि इथली एक आपली 12. म्हणजे टोटल तुमच्या ज्या काही एजेस आहेत त्या टोटल किती एजेस येणार आहेत इथे? 12 एजेस येणार आहेत. कोणाला? क्युबॉइडला. क्युबॉइडचं एक्झाम्पल पण तुम्हाला कळालेलं आहे. आणि हा जो वरचा आहे याला आपण म्हणतो टॉप फेस. याला आपण काय म्हणतो? टॉप फेस. आणि हा जो आहे खालचा भाग त्याला आपण काय म्हणणार आहे? बॉटम फेस. म्हणजे तुम्ही एखादी तुमची नोटबुक घ्या. नोटबुकचा वरचा भाग जो आहे तो म्हणजे तुमचा टॉप फेस झाला. नोटबुकच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? बॉटम फेस. आणि हा जो आहे हा इथला हा काय झाला? याला आपण असंही म्हणू शकतो वर्टिकल फेस. हा काय झाला आपला? वर्टिकल फेस. जे उभे फेस दिसतात आपल्याला त्याला आपण म्हणतो वर्टिकल फेस. वर्टिकल फेस किती दिसणार आहेत बरं? टोटल तुम्हाला 6 रेक्टँग्युलर फेसेस दिसले. मग व्हर्टिकल किती येणार आहे? तर व्हर्टिकल येणार आहेत तुमचे 4 व्हर्टिकल फेसेस येणार आहेत. कळालं? कुठले 4? बाजूचे 4. ते काय येणार आहेत आपले? 4 व्हर्टिकल फेसेस. हा आपण बघितला क्युबॉइड. आता पुढचा शेप बघूयात. सिलेंडर. सिलेंडर बघितलं तर सिलेंडर कसा बनणार आहे? सिलेंडर म्हणजे हा जो आहे आपला सर्कल आहे. मग आता सर्कलचा एक कार्डबोर्ड घेतला. असे अजून खूप काही कार्डबोर्ड घेतले सर्कलचे. ते एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवले आणि जो आपल्याला नवीन शेप मिळालेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सिलेंडर. त्याला आपण काय म्हणणार आहे? सिलेंडर. एखाद्या सिलेंडरचं एक्झाम्पल तर तुमच्या बऱ्याच जणांच्या घरी पाणी भरण्यासाठी आपण पाण्याची एक पिंप असतो. ते पण कुठलं एक्झाम्पल झालं? सिलेंडरचं. किंवा आपल्या घरामध्ये डबे असतात जे गोल त्याच्यामध्ये आई आपली धान्य वगैरे भरून ठेवते. ते पण काय आहे? एक्झाम्पल ऑफ सिलेंडर. मग आता सिलेंडर मध्ये हा जो आहे हा असा दिसतोय तुम्हाला. हा जो सिलेंडर आहे या सिलेंडर मध्ये वर्टेक्स किती येणार आहेत सांगा? तर इथे आपल्याकडे वर्टेक्स एकही येणार नाहीये. त्याच्यानंतर सर्क्युलर फेसेस कुठले येणार आहेत? हा एक तुमचा वरचा सर्क्युलर फेस आणि हा एक खालचा सर्क्युलर फेस. हे पण काय झाले आपले? हा पण आपला सर्क्युलर फेस आहे आणि हा पण आपला सर्क्युलरच फेस आहे. मग किती टोटल सर्क्युलर फेस झाले? तर 2 तुमचे सर्क्युलर फेस झाले. आणि याच्याबरोबर अजून एक फेस येतो. हा जो इथे दिसतोय तुम्हाला हा ह्याला आपण म्हणतो कर्व फेस. हा काय झाला तुमचा? कर्व फेस.
कर्व फेस किती येणार आहे? 1. म्हणजे मग इथे सांगा की तुमचे मग टोटल फेसेस किती येतील? तर इथे तुम्हाला टोटल फेसेस येणार आहे 3. 2 सर्क्युलर आणि एक जो आहे हा आपला कर्व फेस. आता त्याच्यानंतर सर्क्युलर एजेस किती असतात? आता ही जी आहे, ह्या जो बॉर्डर आहे ह्याला आपण म्हणतो सर्क्युलर एज. मग इथला वरचा पण एक सर्क्युलर एज आहे आणि खालचा पण एक सर्क्युलर एज आहे. वरचा पण एक सर्क्युलर एज आहे आणि खालचा पण एक सर्क्युलर एज आहे. म्हणजे टोटल सर्क्युलर एजेस किती झाले? 2 सर्क्युलर एजेस झाले. हे आपण काय पाहिलं? सिलेंडर. आता नेक्स्ट शेप कडे येऊयात. नेक्स्ट शेप आहे आपला पिरॅमिड. मग पिरॅमिड मध्ये आपले टाइप्स आहेत. मग आता नक्की पिरॅमिड म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊयात. आता इथे बघा, हे मी दाखवलंय, हा किंवा हे जे डोंगर आहेत हे मी आपण दाखवलेले आहेत, याला आपण काय म्हणतो? पिरॅमिड. पिरॅमिड म्हणजे काय की सगळे साइड वरून वरती एक जे टोक तयार होतं त्या शेपला आपण काय म्हणतो? पिरॅमिड. म्हणजे इथे बघा, खाली जो आहे हा इथे रेक्टँगल आहे बेसला आणि वरती जो आहे इथे वरती एक टोक तयार झालेले, सगळे मिळून सगळे भाग जे आहेत ते मिळून वरती इथे टोकाला येऊन जुळतात. म्हणजे तो काय झाला? आपला पिरॅमिड झालेला आहे. मग आता ह्या पिरॅमिड मध्ये सगळे जे आहेत सगळे पार्ट ते कुठे येऊन भेटणार आहेत? ऍट टॉपला येऊन भेटणार आहे. याला आपण काय म्हणणार आहे? पिरॅमिड. मग पिरॅमिड मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. मग आता त्यामधला पहिला टाइप आपण बघतोय तो आहे ट्रायंग्युलर पिरॅमिड. ट्रायंग्युलर पिरॅमिड म्हणजे काय की ज्याचा बेस असणार आहे ट्रायंगल आणि ह्या ट्रायंगल दाखवला बघा आम्ही. ह्या ट्रायंगलचा हा एक पार्ट घेतला, हा एक पार्ट घेतला आणि हा वरचा एक पार्ट घेतला. तर हे तिन्ही पार्ट मिळून इथे वरती मी इथे जोडलाय. म्हणजे हा झाला तुमचा टॉप. बरोबर. मग हा कुठला पिरॅमिड झाला? तर ट्रायंग्युलर पिरॅमिड आपला झालेला आहे. मग याच्यामध्ये वर्टेक्स किती येणार आहे? तर इथे टोटल वर्टेक्स बघा, हे 3 ट्रायंगलचे आणि वरचा जो आहे जो मी जोडलेला आहे तिन्ही पार्ट घेऊन, तो काय झाला? अजून एक वर्टेक्स. म्हणजे टोटल वर्टेक्स किती झाले? इथे 4 तुमचे टोटल वर्टेक्स झालेले आहेत. त्याच्यानंतर ट्रायंग्युलर फेसेस किती दिसणार आहेत बरं? तर इथे ट्रायंग्युलर फेसेस, हा एक ट्रायंग्युलर फेस आहे, हा दुसरा ट्रायंग्युलर फेस आहे, हा तिसरा ट्रायंग्युलर फेस आहे, तिन्ही साइडचे 3 आणि बेस जो आहे तो पण आपला ट्रायंग्युलरच असणार आहे. त्यामुळे तो पण एक ट्रायंग्युलर फेस. टोटल ट्रायंग्युलर फेसेस किती झाले? 4 तुमचे ट्रायंग्युलर फेसेस झाले. मग एजेस किती बरं मिळतील आपल्याला? तर बघा, 1 2 3 4 5 6 किती एजेस मिळाले आपल्याला? टोटल 6 एजेस आपल्याला मिळालेले आहेत. हे काय झालं? आपलं ट्रायंग्युलर पिरॅमिड. मग आता दुसरा पण एक पिरॅमिडचा टाइप आहे, त्याला आपण म्हणतो स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर पिरॅमिड म्हणजे काय की ज्याचा जो बेस आहे तो बेस काय असणार आहे? स्क्वेअर असणार. बेस जो आहे तो स्क्वेअर आहे आणि या सगळ्यांना येऊन मी इथं जोडलं तर तो माझा कुठला पिरॅमिड झालेला आहे? स्क्वेअर पिरॅमिड. मग आता या स्क्वेअर पिरॅमिड मध्ये वर्टेक्स किती असणार आहेत? हे बघा, हा 1, हा 2, हा 3, हे 4, हे स्क्वेअरचे आपले आणि हा वरती एक जोडलेला आहे तो एक 5. म्हणजे टोटल तुमच्या इथे वर्टेक्स किती झालेले आहेत? 5 वर्टेक्स झालेले आहेत. 5 वर्टेक्स. त्यानंतर इथे ट्रायंग्युलर फेसेस किती दिसणार आहेत बरं मला? तर बघा, इथला एक ट्रायंग्युलर आहे, इकडचा एक म्हणजे बघा 1 2 जे मला इथून दिसतात, पण ह्यांच्या मागे पण 2 ट्रायंग्युलर फेसेस लपलेले आहेत. जे टोटल ट्रायंग्युलर फेसेस किती झाले आपले? 4 ट्रायंग्युलर फेसेस इथे झालेले आहेत. हा एक ट्रायंग्युलर फेस, हा दुसरा ट्रायंग्युलर फेस, हा तिसरा ट्रायंग्युलर फेस आणि हा चौथा ट्रायंग्युलर फेस. त्याच्यानंतर जर स्क्वेअर फेस आपल्याला विचारला तर स्क्वेअर फेस किती असणार आहे? हा एकच जो आहे तो आपला स्क्वेअर फेस आहे की नाही? म्हणजे स्क्वेअर फेस किती येणार आहे? एकच. मग टोटल फेसेस किती झाले? तर टोटल फेसेस झाले तुमचे 5. मग आता आपल्याला राहिले काय? एजेस मोजायचे. तर एजेस किती येणार आहेत? मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 किती एजेस आले इथे आपल्या? 8 एजेस आलेले आहेत. म्हणजे जेव्हा कुठलाही पिरॅमिड असेल आणि पिरॅमिडच्या जर तुम्हाला नंबर ऑफ एजेस फाइंड आउट करायचे असतील त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे की 2 into बॉटम साइज करायचं. 2 into बॉटम साइज, नंबर ऑफ बॉटम साइड्स, नंबर ऑफ बॉटम साइड्स. इथे बॉटमला काय आहे? म्हणजे बेसला काय आपल्याकडे? रेक्टँगल आहे. रेक्टँगलला किती साइड्स आहेत? किंवा स्क्वेअर घ्या, स्क्वेअरला किती साइड्स आहेत? 4. 4 into 2 किती आले तुमचे इथे? 8 एजेस. तसं आपण आधी पण बघितलं ट्रायंगल. ट्रायंगलला किती साइड्स आहेत? बेसला 3. ट्रायंगुलर प्रिझम मध्ये 3 into 2 एजेस किती झाले? 6. कळालं? आता याच्यामधला नेक्स्ट शेप बघतोय तो आहे कोन. आता कोन हा एक शेप झाला, पण आपण कोण असणारे
प्रत्येक ठिकाणी हे शेप्स आपण बघतो 3D मधले, की जसं बर्थडेची कॅप असेल किंवा सगळ्यांना आवडते की आपण आईस्क्रीम खातो, त्या आईस्क्रीमचा जो कोन असतो तो पण कुठला असतो, त्याचा पण शेप आहे 3D मधला कोन. मग ह्या कोन मध्ये वर्टेक्स किती असणार आहेत हा सगळ्याला माहिती आहे, ह्याला काय म्हणणार आहे आपण कोन. मग कोन कसा मिळणार आहे, खालचा जो आहे तो तुमचा इथं कर्व पार्ट आहे आणि इथला वरचा ट्रायंगुलर आहे, याला जोडलं तुम्ही की मग आपला काय क्रिएट होणार आहे, कोन क्रिएट होणार आहे, बरोबर. मग याच्यामध्ये वर्टेक्स किती असतात, मग इथे एकच वर्टेक्स आहे, बरोबर. किती वर्टेक्स येणार आहे इथे, एकच वर्टेक्स येणार. मग याच्यामध्ये पण सर्क्युलर फेस एक असतं आणि कर्व फेस एक असतं. हा जो आहे हा झाला आपला सर्क्युलर फेस आणि हा जो आहे हा झाला आपला कर्व फेस. म्हणजे कोन मध्ये एक तुमचा सर्क्युलर फेस येणार आहे आणि एक तुमचा कर्व फेस येणार आहे. म्हणजे टोटल फेसेस किती येणार आहेत तिथे आपल्याकडे, 2 टोटल फेसेस येणार आहेत आणि सर्क्युलर एज एकच एज याच्यामध्ये येणार आहे आणि ही आहे आपली ही सर्क्युलर एज. ही एज, ही कुठली एज झाली आपली, सर्क्युलर एज. मग इथे एजेस किती येणार आहेत, 1. हा आपण काय बघितला, कोन बघितला. आता नेक्स्ट शेप आपण बघणार आहे स्पियर. स्पियर म्हणजे काय, की जो तुम्ही खेळताना बॉल जो यूज करता तो झाला आपला स्पियर शेप मधला. मला तुम्ही जर एखादा बॉल घेतला किंवा बॉल इथे मी दाखवलाय, ह्याला वर्टेक्स आहे का, नाही. जर कुठलाही तुम्ही स्पियर शेप घेतला तर त्याला वर्टेक्स पण नसणार आहे आणि एजेस पण नसणार आहे, त्यामुळे नंबर ऑफ वर्टेक्स पण 0 येणार आहे आणि एजेस पण काय येणार आहे, 0 येणार आहे. पण तुमच्या स्पियरला एक काय असतो, फेस असतो. तो हा जो फेस आहे याला आपण म्हणतो कर्व फेस. काय म्हणतो आपण, कर्व फेस. किती फेस असणार आहे मग कर्व फेस, किंवा किती टोटल नंबर ऑफ फेसेस येतात, 1. आणि तो कुठला आहे आपला कर्व फेस. तर हे आपण बघितले की 3D मधले नक्की शेप्स कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ शेप्स आहेत, वर्टेक्स किती आहेत, एजेस किती आहेत, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा जो प्रॉब्लेम सेट 1.1 आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.